कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। पंतप्रधान मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण। मोदींकडून सलग 12व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण। पंतप्रधानांकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। मोदींचं ट्विट। मोदींनी देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। भारताच्या हक्काचं पाणी आतापर्यंत पाकिस्तानला दिलं, पण आता रक्त आणि पाणी सोबत वाहणार नाही। सिंधू नदीच्या पाण्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। आत्मनिर्भरता हा भारताचा आधार, जो दुसऱ्यांवर अवलंबून राहतो त्याच्या स्वातंत्र्यावर प्रश्न उभे राहतात। डॉलरचा उल्लेख करत टॅरिफच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा सूचक वक्तव्य। न्यूक्लिअर धमक्यांना भारत आता सहन करणार नाही। कुणी धमकी दिली तर त्याला सडेतोड उत्तर देणार। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा। भारतानं सेमीकंडक्टरच्या कामाला गती दिली असून वर्षाअखेरपर्यंत मेड इन इंडियाची बाजारात येणार। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा। स्पेस टेक्नॉलॉजी सेक्टरमध्ये 300हून अधिक स्टार्टअप्स सुरू झाले असून स्पेस सेक्टरमध्ये भारताची अभिमानास्पद कामगिरी। विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी देशवासियांनी एकत्र यावं। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचं आवाहन। स्वतंत्र भारतासाठी अनेकांनी बलिदान दिलं, त्या पिढीनं बलिदान दिलं। आता आपल्या पिढीनं समृद्ध भारत घडवावा। समृद्ध भारतासाठी देशातील नागरिकांनी एकत्र यावं। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींचा समृद्ध भारताचा नारा। येत्या दिवाळीमध्ये सरकार नेक्स्ट जनरेशन जीएसटी रिफॉर्म्स घेऊन येणार। जास्त प्रमाणात आकारले जाणारे कर आता कमी केले जाणार। यंदाच्या दिवाळीमध्ये देशवासियांना मोठी भेट देणार। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदींची घोषणा। आजपासून पंतप्रधान विकसित भारत रोजगार योजना लागू। तरुणांसाठी 1 लाख कोटींची योजना चालू करत असल्याची पंतप्रधान मोदींची घोषणा। खासगी क्षेत्रामध्ये पहिल्यांदाच नोकरी करणाऱ्या युवकाला केंद्र सरकार 15,000 रुपये देणार। लाल किल्ल्यावरून पंतप्रधान मोदी यांच्याकडून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं कौतुक। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून 100 वर्ष राष्ट्राची सेवा। पंतप्रधान मोदींकडून 100 वर्षाच्या प्रवासातील सर्वच स्वयंसेवकांना नमन। 15 ऑगस्ट हा केवळ स्वातंत्र्याचा सण नाही, तर प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचं प्रतीक। स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणामधून देशवासियांना शुभेच्छा। दिल्लीत केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण केलं। राजनाथ सिंह यांच्याकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। स्वावलंबी आणि विकसित भारताच्या योगदानासाठी प्रतिज्ञा करूया। गृहमंत्री अमित शहा यांनी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या। अमित शहा यांनी ट्विट करत देशवासियांना शुभेच्छा दिल्या। पुण्यामधील विधानभवनामध्ये स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते ध्वजारोहण। दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये ध्वजारोहण। आयुक्त R विमला यांच्या हस्ते दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण सोहळा पार पडला। ऑपरेशन सिंदूरमध्ये सहभागी असणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या 9 अधिकाऱ्यांना वीरचक्र पुरस्कार। वीरचक्र हा भारताचा 3रा सर्वोच्च शौर्य पुरस्कार। नागपूर शहर पोलीस दलामधील 4 अधिकारी आणि 4 कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक जाहीर। विशिष्ट सेवा पदक आणि उल्लेखनीय सेवा पदक जाहीर। नागपूरचे सहपोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी यांना विशिष्ट सेवा पदक, तर सहाय्यक पोलीस आयुक्त नरेंद्र हिवरे यांना उल्लेखनीय सेवा पदक। 7 वर्षांपासून हिमोफिलिया आजारावर आयुर्वेदामध्ये काम करणाऱ्या डॉक्टर शुभम धूत यांना राष्ट्रपतींकडून स्नेहभोजनाचं निमंत्रण। डॉक्टर शुभम धूत यांना राष्ट्रपतींकडून पुरस्कारही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते मंत्रालयामध्ये ध्वजारोहण। मुंबई पोलिसांनी तिरंग्याला सलामी दिली। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून ध्वजारोहण। शिंदेंकडून देशवासियांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा। बीडमध्ये उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडलं। मुख्य शासकीय कार्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न। बीडमध्ये ध्वजारोहण केल्यानंतर अजित पवारांचं पावसात भिजत भाषण। स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत बीडच्या विकास कामांना अजित पवार यांनी कामांसंदर्भात माहिती दिली। राहुल गांधी यांच्या हस्ते काँग्रेस मुख्यालयामध्ये ध्वजारोहण। दिल्लीतील इंदिरा भवन या काँग्रेस मुख्यालयामध्ये ध्वजारोहण सोहळा संपन्न।
बारामतीमध्ये शरद पवारांच्या हस्ते ध्वजारोहण, विद्या प्रतिष्ठान इथं ध्वजारोहण सोहळा पार पडला. मुंबईत शिवसेना भवनामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण, मोठ्या संख्येनं शिवसैनिकांची उपस्थिती. भारत कुणासमोर झुकणार नाही, भारताला महासत्तेकडे जाण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, ट्रम्प यांनी टॅरिफ लावल्यानंतर उपमुख्यमंत्री शिंदे यांचं वक्तव्य. अलिबागमध्ये रायगड जिल्हा मुख्यालयामध्ये महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते झेंडावंदन. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख पाहुणे, अधिकारी आणि नागरिक देखील उपस्थित. रायगड पोलिसांकडून तिरंग्याला सलामी. भरत गोगावलेंना अजून 4 वर्ष पालकमंत्री पदाची वाट पाहावी लागेल. 4 वर्षांनंतर पालकमंत्री सोडा, गोगावलेंना आमदार होता येईल की नाही याची चिंता असेल, रोहित पवार यांचा टोला. नाशिकमध्ये गिरीश महाजनांच्या हस्ते ध्वजारोहण, पालकमंत्री नसताना गिरीश महाजन यांना ध्वजारोहणाचा मान. विधानभवनामध्ये सभापती राम शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण, राज्य विधानमंडळाचे सदस्य, अधिकारी यांची देखील उपस्थिती. रत्नागिरीमधील तावडे अतिथी भवनामध्ये पहिल्यांदाच ध्वजारोहण सोहळा संपन्न. विनोद तावडे यांच्या हस्ते तावडे अतिथी भवनामध्ये ध्वजारोहण करण्यात आलं. ध्वजारोहणावेळी इतरही अधिकारी उपस्थित. वाशिममध्ये पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. वीर सैनिकांच्या पत्नी, पोलीस अधीक्षक, अधिकारी, कर्मचाऱ्यांसह जिल्ह्यातील नागरिकही उपस्थित. रत्नागिरीमध्ये स्वातंत्र्य दिन साजरा, पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न. बारामतीमध्ये खासदार सुनेत्रा पवार यांच्या हस्ते 30 फुटी तिरंग्याचं ध्वजारोहण, नटराज कला दालनासमोर हे झेंडावंदन करण्यात आलं. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या हस्ते बीडमध्ये रानभाजी महोत्सवाचं उद्घाटन. अजित पवारांनी बीडकरांना विविध योजनांची आणि विकास कामांची माहितीही दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार 17 तारखेला जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर. शिवतीर्थ मैदानावर भव्य कार्यकर्ता मेळावा. अनिल पाटलांनी मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतला. हरिनामाच्या गजरामध्ये न्हाऊन निघणारी पंढरी आज देशभक्तीच्या रंगात रंगून गेली आहे. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये वेगवेगळ्या आकर्षक तिरंगा फुलांची सजावट करण्यात आली आहे. पुण्यामधील जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी. स्वातंत्र्य दिनानिमित्त खंडोबा मंदिरात फुलांची आकर्षक सजावट. संत ज्ञानेश्वरांच्या जयंतीनिमित्त कराडच्या वहागावमधील 500 विद्यार्थ्यांनी पसायदान गायलं. अक्षर अण्णाजी पवार विद्यालयानं हा उपक्रम राबवला. मुंबईत महाराष्ट्र टपाल वर्तुळाची शोलेला सुवर्ण आदरांजली. जीपी सिप्पी यांची शोले चित्रपटांच्या 50 वर्षपूर्तीनिमित्त विशेष टपाल प्रकाशन. प्रतिगामी शक्तींची देश आणि सरकारमध्ये घुसखोरी सुरू आहे. पुरोगामी विचारांच्या नेत्यांना खोट्या कारणांनी अटक केली जाते. जनसुरक्षा विरोधी परिषदेमध्ये शरद पवार यांची टीका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये 12% महिलांना 50% महिलांना उमेदवारी देणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची घोषणा. कोकणातल्या एका नेत्यानं अजितदादांच्या पक्षाला हायजॅक केलाय. दादांचा पदाधिकाऱ्यांवर कंट्रोल उरलेला नाही, रोहित पवार यांचं वक्तव्य. तर रोहित पवारांच्या बालिश वक्तव्याची मी दखल घेत नाही, सुनील तटकरे यांचं प्रत्युत्तर. स्वातंत्र्य दिनानिमित्त मनसेकडून लालबाग परिसरामध्ये बॅनरबाजी. आपलं मत आपण दिलेल्या पक्षालाच पोहोचण्याचं स्वातंत्र्य अबाधित राहो, अशा आशयाचा बॅनर.
बॅनरवरून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत खोचक टीका। प्रत्येक पक्ष आपली ताकद आहे असंच सांगतो, त्यामुळे राज ठाकरेंनी वेगळं वक्तव्य केलंय असं वाटत नाही। संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। मुंबईत ठाकरेंची सेना आणि मनसेची ताकद, राज ठाकरे यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्यासाठी निवड केल्यानं शासनाचे आभार। नाशिकच्या पालकमंत्री पदाचा विषय राज्याचे प्रमुख तिन्ही नेते ठरवून मार्गी लावतील। पालकमंत्री पदाबाबत गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया। अमरावतीच्या दर्यापूरमध्ये काँग्रेस खासदार बळवंत वानखडे यांनी मशाल हातात घेत मशाल मोर्चा काढला। केंद्र आणि राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी, मतांच्या चोरीविरोधात मशाल मोर्चाचं आयोजन। मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर मंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात आंदोलन। नाशिकमधील मर्दानी सामाजिक संघटनेचं मंत्रालयासमोर आंदोलन, आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं। कल्याणमधील चिकन मटण बंदीविरोधातील आंदोलन प्रकरणी ठाकरेंच्या सेनेचे रुपेश भोईर आणि धर्मवीर खाटीक समाजाचे अध्यक्ष ताब्यात। बाजारपेठ पोलिसांनी आंदोलनाआधीच काही आंदोलकांना ताब्यात घेतलं। कल्याणमध्ये काँग्रेस खाटीक संघटना आक्रमक, मांस विक्रीला बंदी केल्यानं खाटीक समाज आक्रमक। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये आज चिकन आणि मटणची दुकानं बंद। शहरामधील सेंट्रल नाका परिसरातील बाजार बंद। महापालिकेने नॉनव्हेज बंदीचा निर्णय घेतला होता। सर्वांनी उत्स्फूर्तपणे हा बंद पाळला। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून